फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कथा ही स्वामी करुणेची, लीला अगाध मायेची, आहे सदैव पाठीशी, साधही येते स्वामींची. नाम स्मरूया चला, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 मनुष्याला अहंकाराची बाधा झाली की त्याचा स्वतःवरचा ताबा जातो. त्यावर कलीचा अंमल सुरू होतो. कलियुगाची हीच शोकांतिका आहे. कलियुगातही माणसाला उद्धाराची संधी मिळावी म्हणून आदि गुरु दत्तात्रयानं अवतार घेतला. कधी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून, तर कधी नृसिंह सरस्वती बनून मनुष्याला भक्तियोग शिकवला. आणि भक्तियोगाची हीच पताका खांद्यावर घेऊन मनुष्य कल्याणासाठी कर्दळी वनात प्रकटले स्वामी समर्थ. कसं वाटलं जेवण? छान. इतकं सुग्रास अन्न गेल्या कित्येक वर्षात खाल्लं नाही आम्ही. वा. पण पोटभर झालं ना? अरे झालं म्हणजे काय, बस. आणि किती खायचं? एकच तर पोट आहे आम्हाला. आणखीन खायचं म्हणलं तर दुसरं पोट लावावं लागेल. पण छान. वहिनी साक्षात अन्नपूर्ण आहे. तुम्ही दोघांनी फार छान केलं. आमचं खरंच तुमचे आभार. हो, खरं तर आभार आम्ही तुमचे मानायला हवे. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची आम्ही सेवा केली म्हणजे स्वामींनीच आमच्याकडून करवून घेतली. हे तुमचे स्वामी कुठून आले हो, आणि कुठले? नदीचं मूळ आणि सत्पुरुषाचं कुळ शोधू नये म्हणतात. स्वामींचं मूळ शोधायची पात्रता नाही हो आमच्यात. पण जाणकारांकडून जे ऐकलं त्यावरून सांगतो. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती बहुधान्य संवत्सरात गाणगापुराहून श्री शैल्य पर्वती जायला निघाले. महाराज, आमचा कंटाळा आला का तुम्हाला? महाराज, काय आगळीक झाली का आमच्याकडनं? महाराज, आपण आम्हाला सोडून जाऊ नका हो. असे अस्वस्थ होऊ नका. अशांत होऊ नका. आम्ही कुठेही जात नाही. असेल तर हा निव्वळ शरीराचा वियोग आहे, पण तो अटळ आहे. पण महाराज, तुम्ही जात नाही म्हणजे? आम्ही आलोच नव्हतो. मग जाणार कसे? महाराज, तुम्ही जाणार आहे ऐकून डोकं सुधरणं झालंय. तुमचं बोलणं कळणं झालंय महाराज. अरे वेड्यांनो, दत्त संप्रदायात अंताला स्थान नाही. इथं फक्त निर्गुण निर्गुणात सामावतं. आणि नवरूप धारण करतं. जशा वडाच्या पारंब्या जमिनीत रुजतात आणि नव्या वटवृक्षाला जन्माला घालतात. म्हणजे महाराज, आपण परत येणार? कधी, कुठे, कोणत्या रूपात? कळेल, तेही कळेल. वेळ आल्यावर.
फक्त त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षेची फळे नेहमीच रसाळ आणि गोमटी असतात. फक्त लक्षात इतकंच ठेवा, मीच होतो दत्तगुरु, मीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ, आणि मीच असणार आहे नृसिंह भान. महाराज, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. आपल्या अनुपस्थितीत आमचं कसं होणार? कसं जगायचं आम्ही? भक्त हो, येऊ घातलेला काळ फार वाईट आहे. खऱ्या अर्थानं कलियुग आपला अंमल आता दाखवू लागला आहे. पण भक्ती मार्गाची कास धरलेल्यांना काहीही अवघड असणार नाही. सहज पार करा हा तुम्ही भवसागर. मात्र यापुढे आम्हाला गुप्त रूपात वावरावं लागेल. आता आम्ही पुन्हा भेटू, भक्तांना अभय देण्यासाठी आणि अभक्तांना भक्ती मार्ग दाखवण्यासाठी. चांगल्याशी चांगुलपणानं आणि वाईटाशी तोपर्यंत मात्र निरोप घ्यावाच लागेल. महाराजांना निरोप देण्यासाठी असंख्य भक्तांची मांदियाळी लोटली होती. त्यांच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता. परंतु कानात साठवलेला महाराजांचा शब्द निशब्द ते आठवत होते. प्रत्येक जण एकमेकांना सांगत होता, समजावून सांगत होता की हा वियोग तात्पुरता आहे. आपले महाराज लवकरच परत येणार आहेत. संगमावरून
महाराज पहिले तीराकडे निघाले. काही काळ काठावरच्या भक्तगणांना ते दिसत होते, पण पहिले तीरावर असलेल्या कर्दळीच्या वनात शिरता शिरता महाराज लुप्त झाले. लोककल्याणासाठी आपल्याला पुन्हा एकदा देह धारण करावा लागणार आहे याची कल्पना पूर्णपणे महाराजांना होती. पण काही काळ थांबणं गरजेचं होतं आणि म्हणूनच त्या अत्यंत मनोहारी अशा कर्दळीच्या वनात महाराज समाधिस्थ झाले. अशी 300 वर्ष गेली आणि एक दिवस उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या त्या वनात लाकडं तोडण्यासाठी म्हणून आला. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की कृपा सिंधु
स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कथा ही स्वामी करुणेची लीला अगाध मायेची आहे सदैव पाठीशी साधही येते स्वामींची नाम स्मरूया चला कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज मला क्षमा करा, मी मुद्दामून असं नाही केलं, चुकून असं झालं. या भल्या थोरल्या वारुळाच्या आत आपण आहात हे ठाऊक नव्हतं मला. नाहीतर उद्धवा, अरे तुझं नियोजित कर्म तू केलंस. म्हणजे मी नाही समजलो. तुझ्या हातून हे घडणारच होतं. आमच्या अवताराला तू निमित्त व्हावंस आणि तुझा उद्धार व्हावा हे विधिलिखित आहे. तू लोककल्याणाचं किती मोठं काम केलंयस हे तुला माहित नाही. महाराज, आपण थोर आहात महाराज. माझ्या हातून अपराध झाला तरी तरी मोठ्या मनानं माफ केलं तुम्ही मला. पण तुम्हाला काही झालं असतं तर बघा ना तुमच्या मांडीतून तर रक्ताची धार लागली. ही माणसाच्या मनातली भीती आहे, ती समूळ नष्ट करण्यासाठी आलोय मी. त्या भीतीला मूठ माती देण्यासाठी आमचा अवतार आहे. आम्हाला आणणारा तू आणि तूच घाबरतोस. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दत्त गुरुचा हा अवतार आहे भक्ता प्रती तो जागरूक आहे असा सद्गुरु तो सर्वासी त्राता नमस्कार माझा श्री स्वामी समर्था नमस्कार माझा श्री स्वामी समर्था नमस्कार माझा श्री स्वामी समर्था. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे गाणगापूरचे नृसिंह सरस्वती म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी? अर्थात. अहो, साक्षात स्वामी सुद्धा त्यांची ओळख करून देताना स्वतःचं नाव नृसिंहभान असंच सांगतात. नाव काय कुणीही घ्यावं, उद्या एखादा डमरू वाजवत येईल आणि म्हणेल माझं नाव भोलानाथ आहे, म्हणून काय त्याला तुम्ही भगवान शिवशंकर समजणार का? नावच नाही हो, पण सगळ्या खुणा सुद्धा जुळतायत. कसल्या खुणा? अहो, नृसिंह स्वामी कर्दळी वनातच गुप्त झाले होते ना, आणि आमचे स्वामी तिथेच त्याच कर्दळी वनात प्रकट झाले. तिथून मग पुढे कलकत्ता वगैरे फिरत बंगालमध्ये कालीमातेचं दर्शन घेतलं. मग गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर पाहिलं. मग पुढे गोदावरी तटावर येऊन स्नान केलं आणि हैदराबादेत आले. आणि मग पुढे मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ आणि सोलापूर असं करत करत अक्कलकोटला आले. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्या स्वामीनं. आणि तुम्ही ऐकलं? नुसतं ऐकलंच नाही तर ती काळ्या दगडावरची रेघ आहे असं मानलं. नुसतं नृसिंह सरस्वती नाव फेकलं, 4 प्रदेशांची नावं तोंडावर फेकली की तेवढं पुरेसं नाही. यावरून फार फार तर असं म्हणता येईल की हा तुमचा स्वामी 4 गावाचं नाही तर 4 प्रांताचं पाणी प्यायलाय. स्वतःला नृसिंह सरस्वती असा दावा करतो आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा? त्याला काही सबळ पुरावा हवा की नको? शास्त्री बुवा, अहो, आमची श्रद्धा आणि आमची भक्ती एवढाच पुरावा पुरेसा नाहीये का? आपली तहान जे भागवतं त्याला आपण पाणीच म्हणतो ना.
की त्याच्यासाठी आपण काही पुरावा मागतो? स्वामींचंही असंच आहे. स्वामींच्या नुसत्या दर्शनानेच आमची तहानभूक हरपते. मनाची स्थिती उन्मनी होते. मी तू असा भेदच उरत नाही. पण हे सगळं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा. आणि स्वामींची आणि तुमची भेट झाल्यानंतर तुम्ही हे मान्यच कराल. रात्र खूप झाले. मी आपल्या झोपण्याची व्यवस्था करतो. यावं. गुरु वर्तुळाप्रमाणे आहे. त्याला ना सुरुवात ना शेवट. तरीही आयुष्याच्या परिघावरच्या प्रत्येक बिंदूवर तो भेटतो. हमखास.